हॅलो एव्हरीवन, मटेरिया मेडिका सिरीजमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण एक प्राचीन काळापासून यूज करण्यात आलेलं पण म्हणजे प्राचीन काळात त्याचा ॲज अ टॉक्झिन्स म्हणून आपला म्हणजे विष म्हणून ज्याचा आपण वापर केला जातो किंवा एक पॉयझनस प्लांट म्हणून ज्याचा म्हणजे प्राचीन काळापासून ओळखण्यात येत आहे, अशी ही रेमेडी आहे। म्हणजे ते पॉयझनस आहे पण आता होमिओपॅथीमध्ये तिचा खूप सुंदर प्रकारे यूज करण्यात आला, ते म्हणजे एकोनाइट, एकोनाइटम नॅपलस। एकोनाइट हे पॉयझन आपल्याला माहिती आहे की ज्याचं फार नर्व्सवरती म्हणजे नसांवरती आपल्या हृदयावरती खूप इफेक्ट आहे, ज्याच्यामुळे अचानक सडन डेथ वगैरे होण्याचे चान्सेस असतात। पण होमिओपॅथी कलिकेली जर आपण बघायला गेलो तर ही एक अशी रेमेडी आहे जिच्यामध्ये कंप्लेंट्स येतात ज्या सडन व्हायलेंट सिव्हिअर असे जे कंप्लेंट्स घेऊन येतात, तिथे आपण एकोनाइटचा विचार करू शकतो। एकोनाइट हे फार सोरोसिफिलिटिक म्हणजे आली ती कंप्लेंट पण तिची सिव्हिअरिटी इतकी असते की इट कॅन इवन लीड टू डेथ, म्हणजे डेथ पण येऊ शकते। सो असे पेशंटमध्ये असतात ना की त्यांचे इथे पॅनिकमध्ये जातात, ते खूप अँझायटीमध्ये जातात, खूप अँशियस असतात। फिअर इज द बेस इन एकोनाइट हे आपण जाणून घेऊ शकतो। त्याच्यामुळे ते फार हरीड असतात, हेस्टी असतात, त्यांना ॲम्बिशन पण असतात, त्यांना काहीतरी करायचं असतं, म्हणजे खूप ड्रीम्स वगैरे असतात पण दे कॅन नेवर एबल टू अचीव्ड इट बिकॉज ऑफ देअर अँझायटी, देअर फिअर। सो आपण जर एकोनाइटचा बेस बघायला गेलो तर व्हायलन्स म्हणजे व्हायलंट कंप्लेंट येणं, सडननेस ऑफ कंप्लेंट्स हे खूप जास्त दिसून येतं। शिवाय एकोनाइटमध्ये आपण जेव्हा फिजिकली बघायला जातो कंप्लेंट्समध्ये तर आपल्याला युजली दिसेल चेस्ट पेन, सिव्हिअर चेस्ट पेन होणं आउट ऑफ एन्झायटी, पॅल्पिटेशन होणं आउट ऑफ एन्झायटी, एक फिअर जे येतं तेव्हा, किंवा सिव्हिअर लूज मोशन। सो गॅस्ट्रिक नर्व कंप्लेंट्स, सिव्हिअर कार्डियक कंप्लेंट्स म्हणजे हृदयाचे विकार जेव्हा घडायला येतात तेव्हा आपण एकोनाइटचा विचार करू शकतात। असंच तुम्हाला अजून जाणून घ्यायचं असेल वेगवेगळ्या रेमेडीजबद्दल तर तुम्ही आपल्या वेबसाईटवरती जाऊन युनिव्हर्सिटीमध्ये जाऊन वेगवेगळ्या कोर्सेसमध्ये एनरोल करू शकतात, शिवाय बुकसुद्धा परचेस करू शकतात। थँक्यू। Thanks for watching. Like, share and subscribe.